मार्गी प्रिलिम 21 बिट्स याच्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर जे इम्पॉर्टंट जे प्रीसाठी आपल्यासाठी महत्त्वाचे जे 21 बिट्स आहेत, आपण आज 21 बिट्स ऑन सायबर सिक्युरिटी बघणार आहोत, जे की प्रिलिमसाठी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। तर पहिलीच बिट्स जे बेसिक आपण बघितलं तर एक सायबर अँड सायबर स्पेसच्या रिलेटेड आहे, जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की सायबर आणि सायबर स्पेस कशाला म्हणतात। तर सायबर इट्स अ टर्म यूज रिलेटेड टू द कल्चर ऑफ कम्प्युटर्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड जे आपल्या इंटरनेट्स ऑफ थिंग्स आहेत, जे इंटरनेटच्या रिलेटेड जे कम्प्युटर्स आणि कल्चर ऑफ कम्प्युटर्स असलेलं ह्यांच्यामध्ये असलेले एक रिलेशन्स, त्याला एक सायबर असं म्हटलं जातं। इंटरनेट, कम्प्युटर्स आणि एक त्याचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा असलेला संबंध। त्यानंतर सायबर कनेक्शन विथ द इंटरनेट इकोसिस्टम फ्रॉम द सायबर स्पेस, इंटरनेटच्या इकोसिस्टमशी असलेलं त्याचं रिलेशन, ह्याच्यामुळे एक सायबर स्पेस तयार होतं। आणि इट्स सायबर स्पेस इट्स यूज टू कम्युनिकेट, लर्न, कंडक्ट कॉमर्स अँड क्रिएटेड फॉर द न्यू वल्नरेबिलिटीज अँड डिस्रप्शन्स। म्हणजे जे कम्युनिकेट, लर्न करण्यासाठी आणि त्याच्याबरोबर एक कंडक्ट कॉमर्स करण्यासाठी एक सायबर स्पेस इम्पॉर्टन्स होता। पण त्याच्यामध्ये एक सायबर स्पेसने एक अनदर जे डिस्रप्शन्स आहेत, अनदर जे काही एक वल्नरेबिलिटीज आहेत तयार केले गेलेले आहेत। त्यामुळे सायबर सिक्युरिटी आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट झालेला आहे की त्याच्यामध्ये आपण बघूयात। तर जे सेकंड बिट्स आहे ती सायबर सिक्युरिटी, ज्या वल्नरेबिलिटीज तयार झालेल्या त्यामुळे सायबर सिक्युरिटी एक महत्त्वाची आहे। तर सायबर सिक्युरिटी इज द प्रोटेक्टिंग सायबर स्पेस इन्क्लूड्स क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर फ्रॉम अटॅक, डॅमेज, मिसयूज अँड इकॉनॉमिक एस्पिनॉज। अटॅक अँड डॅमेजपासून प्रोटेक्ट करण्यासाठी एक सायबर सिक्युरिटी महत्त्वाची आहे। इट्स अ कॉम्प्लेक्स इश्यू इन मल्टिपल डोमेन्समध्ये काम करतं। इंटरनेट असेल किंवा एक पर्सनल कम्प्युटर असेल किंवा पब्लिक ऑर्गनायझेशन्स कम्प्युटर्स असेल किंवा बँक्स, यांच्यामध्ये मल्टिपल डोमेन्समध्ये किंवा हॅकिंग असेल, फिशिंग असेल, अशा एक मल्टिपल डोमेन्समध्ये काम करतं। स्पायवेअर, मालवेअर असेल तर मल्टिपल डोमेन्समध्ये एक कॉम्प्लेक्सिटी तयार झालेली सायबर सिक्युरिटीमुळे। त्यानंतर भारतामध्ये बघितलं तर एक 73 करोड इंटरनेट युजर्स आहेत, 73 करोड इंटरनेट युजर्स आहेत आणि इट्स अ थर्ड इन द वर्ल्ड। USA आणि चायनानंतर इंडिया थर्ड रँकिंग आहे, ज्याच्यामध्ये इंटरनेट युजर्स सगळ्यात जास्त आहेत। सायबर स्पेस हॅज अ इनहेरंट वल्नरेबिलिटीज, मग सायबर स्पेसमध्ये जे तयार झालेले वल्नरेबिलिटीज आहेत त्याचं इव्होल्युशन बघितलं तर एक व्हायरस आहे 1990sमध्ये त्याचं असलेलं एक इव्होल्युशन व्हायरस असेल किंवा वर्म्स 2000sमध्ये, त्यानंतर रिसेंटमध्ये 2000 आणि रिसेंटमध्ये बॉटनेटचं एक रिसेंट एक क्रायसिस तयार होतं आहे वल्नरेबिलिटीजमध्ये। आणि आत्ताचं बघितलं तर एक APT आणि इनसायडर्स, APTबद्दल बोलतो तर ॲडव्हान्स पर्सिस्टंट थ्रेट जे आहेत ते सुद्धा आता सध्या वाढत चालले आहेत। ॲडव्हान्स पर्सिस्टंट थ्रेट, मग ॲडव्हान्स पर्सिस्टंट थ्रेट्स काय तर ते एक जे आपण म्हणतो की थेफ्ट्स ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी जे आपण ट्रेड सिक्रेट्स असेल किंवा एक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असेल किंवा एक मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस जी आहे किंवा डिझाईनची असेल तर ते एक थेफ्ट होणं हे एक APT आहे, जे आता एक रिसेंट एक अपकमिंग जे एक थ्रेट्स आहे, वल्नरेबिलिटीज आहे सायबर स्पेससाठी एक महत्त्वाचं आहे। त्यानंतर थर्ड जी बिट्स आहे ती एक सायबर अटॅक्स, सायबर थ्रेटच्या रिलेटेड आहे। की सायबर अटॅक्स कसे होतात की एक इट्स मालिशियस अटेम्प्ट असतो की एक अटेम्प्ट केला जातो की टू स्टील डेटा फ्रॉम द इंडिव्हिज्युअल ऑर ऑर्गनायझेशन्स। ह्याच्यामध्ये एक इंडिव्हिज्युअल किंवा ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात, विच थेफ्ट or to breach the information system from the institutions or the organizations at individual or organization level, दोन्ही लेवलला ते थेफ्ट करतं किंवा एक ब्रीच ऑफ त्याचं एक प्रायव्हसीसुद्धा ब्रीच करतं। त्याला सुद्धा एक सायबर अटॅक्स किंवा सायबर थ्रेट्स म्हटलं जातं। त्याचे बघितले तर आपण काय की सायबर अटॅक्स कसे होतात तर एक मालवेअर असेल, वेबसाईट हॅकिंग असेल किंवा एक डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक असेल किंवा एक आयडेंटिटी थेफ्ट असेल, असे वेरियस एक सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड असलेले एक एक्झाम्पल्स आपण बघितले सायबर अटॅक्स, तर ते हेच आहेत। त्यानंतर फोर्थ जो बीट आहे तो फिशिंगच्या रिलेटेड आहे, जे की एक फिशिंग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर फिशिंग काय तर इट्स रेफर्स टू सोशल इंजिनिअरिंग अटॅक, एक सोशल इंजिनिअरिंग अटॅक आहे। इट्स मेथड ऑफ ट्राईंग टू गॅदर पर्सनल इन्फॉर्मेशन युझिंग डिसेप्टिव्ह ईमेल्स अँड वेबसाईट, म्हणजे की डिसेप्टिव्ह जे ईमेल्स किंवा एक वेबसाईट्स आहेत त्याला एक डिसेप्टिव्ह मालिशियस अटेम्प्ट तयार करायचा आणि त्याच्यामध्ये एक पर्सनल इन्फॉर्मेशन गॅदर करायची, यालाच एक फिशिंग म्हटलं जातं। फिशिंग जी टर्म जी आहे ती एक इम्पॉर्टंट आहे। फिशिंग टर्मबद्दल आपण बोललो तर इंड्यूस अनदर पर्सन टू प्रोड्यूस पर्सनली आयडेंटिफाईड इन्फॉर्मेशन ओव्हर द इंटरनेट, म्हणजे प्रत्येक जे पर्सनल लेवलला त्याची एक जे पर्सनली आयडेंटिफाईड इन्फॉर्मेशन आहे ती त्याला प्रोव्हाइड करून त्याला गॅदर करणं हे त्या फिशिंगचं मागचं एक असलेलं उद्देश आहे। हे सुद्धा एक महत्त्वाचं बीट आहे। त्यानंतर 6 जे इम्पॉर्टंट बीट आहे ती द मॅन इन द मिडल अटॅक्स, जे की एक रिसेंट जे ट्रान्झॅक्शन फ्रॉड्स होतात आहेत त्याच्यामध्ये एक मॅन इन द मिडल अटॅक्ससुद्धा एक रिसेंट आलेली अपकमिंग असलेले एक वल्नरेबिलिटीज आहेत। तर मॅन इन मिडल अटॅक्स काय तर एक ट्रान्समिशन जे एक इंटरसेप्ट करतं ऑन द ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, जे TCP किंवा इंटरनेट प्रोटोकॉल म्हणतात। त्याच्यामध्ये एक मिडल मॅन इन्क्रीज होतो, म्हणजे समजा एक ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर एक कंझ्युमर असेल किंवा एक जो डिस्ट्रीब्युटर असेल त्याच्यामध्ये जे असलेले ट्रान्झॅक्शन आहे त्यांच्यामध्ये एक मिडल मॅन तयार होतो आणि तो मिडल मॅन दोघांना एक फॉल्स विंडो तयार ओपन करतो, म्हणजे कंझ्युमरला सुद्धा आणि एक डिस्ट्रीब्युटरला सुद्धा ते एक फॉल्स इमेज तयार करतो, फॉल्स एक वेब तयार करतो आणि ते फॉल्स वेबवर त्यांचं ट्रान्झॅक्शन करून घेतो आणि त्या ट्रान्झॅक्शनचे पैसे किंवा त्याचं असलेले डिटेल्स जे आहेत ते त्याच्या वळवतो आणि स्वतः ती इन्फॉर्मेशन गॅदर करतो आणि त्यालाच एक सायबर फ्रॉडसुद्धा असं म्हटलं जातं किंवा मॅन इन द मिडल अटॅकसुद्धा असं त्याला म्हटलं जातं।
इट क्रिएट्स न्यू कनेक्शन बिटवीन द क्लायंट अँड सर्व्हर, जे की आपण बोललं की एक न्यू कनेक्शन तयार करतं किंवा त्याला एक अनदर विंडो तयार ओपन करून देतं. म्हणून सुद्धा एक मॅन इन द मिडल अटॅक महत्त्वाचा आहे. आणि ह्याच्यामध्ये बघितलं तर त्या दोघांनाही सुद्धा त्याच्या अटॅकबद्दल माहिती नसतं. बोथ आर अनअवेअर अबाउट दिस अटॅक, हे सुद्धा एक गरजेचं आहे. म्हणजे समोरच्याला वाटतं की आपण पेमेंट गेलेलं आहे आणि त्यांना वाटतं की पेमेंट आलेलं नाही आहे. ह्याचा एक जो एक मधला फ्रॉड होतो त्यालाच मॅन इन द मिडल अटॅक असं सुद्धा म्हटलं जातं. 6 जी इम्पॉर्टंट बिट आहे ती SQL इंजेक्शनच्या रिलेटेड आहे. SQL बघितलं तर स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, त्याचा फुल फॉर्म बघितलं आणि त्याचं एक इंजेक्शन असतं की एक प्रोग्रामिंग लँग्वेज टू कम्युनिकेट विथ द डाटाबेसमध्ये कम्युनिकेट करणं आणि त्यांच्यामध्ये काही फ्रॉड्स तयार करणं, ह्याच्यामध्ये त्यालाच SQL इंजेक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. हे कुठं वापरलं जातं? स्पेशली स्टिलिंग ऑफ डेटा, पर्सनल डेटा, बँक साईट हायजॅकिंग, जे रिसेंट होतात आहेत की बँक साईट हायजॅक केले जातात किंवा एक पर्सनल इन्फॉर्मेशन लीक होती, ह्याच्यामध्ये SQL इंजेक्शनचा एक मोठा एक फॅक्टर त्याच्यामध्ये आहे. म्हणून सुद्धा SQL इंजेक्शन महत्त्वाचं आहे. इट इज यूज फॉर द ॲक्सेस ऑफ क्रिटिकल इन्फॉर्मेशन विथ डेटाबेस अँड मॅनेज देअर डेटा, स्पेशली बँक्स अँड बिग ऑर्गनायझेशन्स. It targets servers with the malicious code to get the servers to divulge info if normally would not. म्हणजे नॉर्मली जे आपल्याला इन्फॉर्मेशन जे ॲक्सेस आहेत, एक प्रायव्हसी असतं जे की नॉर्मली आपल्याला मिळू शकत नाही, त्याच्यामध्ये एक मॅलिशियस कोड तयार करून त्याच्यामध्ये घुसणं आणि त्याचा एक डाटा गॅदर करणं, ह्यालाच एक SQL इंजेक्शनसुद्धा असं म्हटलं जातं. जी 7 जी बिट आहे ती सायबर एस्पिनॉसच्या रिलेटेड आहे. तर सायबर एस्पिनॉस म्हणजे काय, तर एक इंटेलिजन्स गॅदरिंग आणि एक डेटा थेफ्ट आहे, डेटा चोरी करणं किंवा एक त्याचं इंटेलिजन्स गॅदरिंग करणं. इट्स युजली वेन द गव्हर्नमेंट आर इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन्स लाईक डिफेन्स, प्रायव्हसी इज पोज्ड ॲट रिस्क ड्यू टू द इलिगल यूज ऑफ कम्प्युटर नेटवर्क. जे की एक इम्पॉर्टंट जे इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा डिफेन्स असेल किंवा बँक्स असेल, ह्यांच्यामधला डेटा थेफ्ट करणं आणि त्याचं एक इंटेलिजन्स गॅदरिंग करून त्यांच्यामध्ये फ्रॉड तयार करणं, ह्यालाच एक सायबर एस्पिनॉस असं म्हटलं जातं. किंवा त्याचं कॉन्फिडेन्शियल डेटा काढून घेणं, ह्यालाच सायबर एस्पिनॉस असं म्हटलं जातं. द स्टक्सनेस्ट, म्हणजे स्टक्सनेस्ट एक रिसेंटली एक सायबर बॉम्ब जो होता, जो की एक US नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने तो तयार केला गेला होता, स्टक्सनेट US सायबर बॉम्बने, आणि इस्रायली मिलिटरीने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं गेलं होतं. तर ह्यांनी एक मासिव्ह अटॅक केला होता सायबर इन्फ्रास्ट्रक्चर आणि इरान्स न्यूक्लिअरचं एनरिचमेंट सेंटर्स आहेत नानतजला, त्याच्यामध्ये त्याला एक त्याचं एक इन्फॉर्मेशन, क्रिटिकल इन्फॉर्मेशन गॅदर करण्यासाठी त्यांनी एक स्टक्सनेस नावाचा एक सायबर बॉम्ब तयार केला गेला होता. त्यामुळे आपल्याला एक स्टक्सनेससुद्धा माहिती असणं गरजेचं आहे आणि सायबर एस्पिनॉस सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि इंडियामध्ये बघितलं तर एक इंडियन सिस्टीमने सुद्धा 2012मध्येच हा स्टक्सनेस सायबर बॉम्बसुद्धा डिटेक्ट केला गेलेला होता. जे एक स्पेशली जे सायंटिस्ट होते त्यांनी त्याच्यामध्ये, जे इंडियन इन्व्हेस्टिगेटर्स होते त्यांनी सुद्धा एक स्टक्सनेस हा जो सायबर बॉम्ब आहे तो डिटेक्ट केला गेलेला होता, जो की US नॅशनल सिक्युरिटी एजन्सी आणि इस्रायलनी डेव्हलप केला गेलेला होता. त्यानंतर 8 जी बिट्स आहे, त्याच्यामध्ये आपण बघूयात की एक स्पायवेअर आहे. की स्पायवेअर म्हणजे काय, इट्स यूज फॉर द डेव्हलप फॉर दी स्पाईंग एक वॉचडॉग ठेवण्यासाठी एक स्पायवेअर तयार केला गेला जातो. इट्स अ यूज फॉर दी स्टील इन्फॉर्मेशन ऑफ युजर्स विदाउट हिज ऑर हर कन्सर्टने त्याचं इन्फॉर्मेशन गॅदरिंग आणि त्याची इन्फॉर्मेशन सेंड करायची आणि ती वापरून त्यांच्यामध्ये असणारे एक मार्केटिंग किंवा एक डेव्हलपिंग तयार करायचं, जेणेकरून त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये असणारे जे व्हल्नरेबिलिटीज ते आयडेंटिफाईड होतात आणि त्याच्यामध्ये तो एक सायबर अटॅक झालेला हे सुद्धा कळत नाही. त्यामुळे सुद्धा स्पायवेअर सुद्धा एक महत्त्वाचं आहे. व्हायरस बघितलं तर व्हायरस काय असतं, ते एक प्रोग्रामेबल कोड असतो जो की एका कोणत्याही डेटा फाईल्सबरोबर तो एक ट्रान्समिट होतो आणि तो त्या प्रोग्रामबरोबरच तो रन होतो. प्रोग्राम रन होताना तो त्याच्याबरोबर रन होतो आणि ज्यावेळेस तो एखाद्या कम्प्युटरमध्ये जातो त्याच्यामध्ये तो एक जे डेटा असेल किंवा जे प्रोग्राम फाईल्स असेल त्याला तो डिस्ट्रप्ट करायचं काम करतो, डिस्ट्रप्ट करून टाकतो किंवा त्याला एक डिस्ट्रॉय करून टाकतो, म्हणजे पूर्णपणे तो वाईप आउट करतो किंवा त्याच्यामध्ये डेटाला इंटरप्ट करतो. हे सुद्धा व्हायरसचं एक काम आहे. त्यानंतर 9 जी बिट्स आहे ती इंटरपोलच्या रिलेटेड आहे. जे आपण इन्स्टिट्यूशन्स बघितलं तर सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यामध्ये एक इंटरपोल जी 9 बिट आहे आपली, ती एक इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन्स आहे, इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन्स. तर एक इंटरपोलनी सध्या एक रिसेंट एक सायबर क्रिमिनल्सच्या रिलेटेड वॉर्न केलं गेलेलं होतं, त्यामुळे इंटरपोल एक न्यूजमध्ये सुद्धा होतं. इट्स मेजर हॉस्पिटल, जे कोविड-19चे जे हॉस्पिटल्स होते, मेजर हॉस्पिटल्स, त्याच्यामध्ये डेटा किंवा प्रायव्हसी डेटा जे चोरी होण्याचा त्यांनी एक पर्पल नोटीससुद्धा त्यांनी एक अनाऊन्स केली गेली होती, त्यांनी एक डिस्ट्रीब्यूट केली होती आणि त्यामुळं इंटरपोल एक न्यूजमध्ये होतं. ते इंटरपोल ऑर्गनायझेशन्स काय, तर इट्स इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स आणि हॅव्हिंग 194 मेंबर ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये 154 त्याचे मेंबर्स आहेत, एस्टॅब्लिश इन 1923 त्याचे फॅक्चर्स आपण बघितले तर. आणि त्याला एक इंडिया जॉईन त्याला 1949 आफ्टर इंडिपेंडन्स त्याला इंडियाने त्याच्यामध्ये 1949ला त्याला जॉईन केलं गेलेलं. त्याचं हेडक्वार्टर बघितलं तर लिऑन फ्रान्समध्ये आणि याचं बेसिक ऑब्जेक्टिव्स काय, तर इट्स ग्लोबल पोलिसिंग गोल.
Global policing goal includes terrorism, borders integrity, protection of vulnerabilities, secure cyberspace, supports environmental security. मग त्याचे जे काही बेसिक नोटिसेस आहेत ते नोटिसेससुद्धा फॅक्च्युअल्स आपल्याला माहिती असणं गरजेचं, जसं की रेड वॉन्टेड पर्सनसाठी एक इश्यू केला जातो रेड नोटीस, किंवा ब्ल्यू जे आहे की ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑफ पर्सन घेण्यासाठी एक सुद्धा नोटीस त्याला एक इश्यू केली जाते. ग्रीन असेल किंवा वॉर्निंग किंवा इंटेलिजन्स सांगण्यासाठी सुद्धा एक इश्यू केलेली नोटीस आहे, किंवा ऑरेंज असेल किंवा इमिनंट थ्रेट्स देण्यासाठी सुद्धा एक ऑरेंज जी नोटीस आहे ती इश्यू केली जाते. जनरल असेंब्ली त्याची जनरल असेंब्ली आहे इंटरपोलची, ती ॲन्युअली मीट होते आणि इच मेंबर्स हॅज अ वन वोटसुद्धा त्याच्यामध्ये असतं. आणि आता त्याच्याबद्दल आपण बघितलं तर जे 91st जी जनरल असेंब्ली इंटरपोलची ती हेल्ड इन द जनरल असेंब्ली इन इंडिया 2022 मध्ये त्याची एक इंडियामध्ये त्याचं होस्ट करायची त्याची एक प्रोसेस सध्या चालू आहे. 10th जी बीट्स आहे ती इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या रिलेटेड आहे, जी की एक सायबर स्पेसेससाठी एक स्पेशल UN एजन्सी आहे, जी की प्रोटेक्ट फॉर द सायबर स्पेसेस अँड स्टँडर्डायझेशन ऑफ सायबर सिक्युरिटी त्यासाठीच्या रिलेटेड आहे. त्यानंतर एस्टॅब्लिश इन 1865 1865ला त्याची एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. हेडक्वार्टर जिनेवा स्वित्झर्लंड. फॅक्चर्स बघितलं तर आपण त्याची पॅरेंट ऑर्गनायझेशन UNESC जे की इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल आहे युनायटेड नेशन्सचं, त्याच्या अंतर्गतच त्याची एक पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे. इंडिया इज अ मेंबर इन 1869, कम्स अंडर द एशिया पॅसिफिक रिजन, हेड ऑफिस बँकॉक थायलंड. एशिया पॅसिफिक रिजनमधूनच इंडिया त्याचा मेंबर झालेला आहे आणि त्याचं जे आपण एशिया पॅसिफिकसाठी त्याचं एक बँकॉकला त्याचं हेडक्वार्टर आहे, हेड ऑफिस आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, इंडियाचं डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स आहे, त्याच्यामध्ये त्याची नोडल एजन्सी आहे जी कोऑर्डिनेट करते विथ द ITU. इट्स फंक्शन अंडर द मेंबर्स अँड असोसिएशन मेंबर्स ऑफ द ITU. फंक्शन काय तर इट्स अलोकेट्स रेडिओ स्पेक्ट्रम सॅटेलाइट ऑर्बिट्स अँड पब्लिशर्स द रिपोर्ट रिलेटेड टू टेलिकम्युनिकेशन. हे त्याचं बेसिक फंक्शन आहे. इट रिलीज आणि 2017 त्यांनी एक ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्ससुद्धा त्यांनी एक पब्लिश केला गेलेला होता, ज्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह होतं की हाऊ गव्हर्नमेंट स्टेप्स इज इन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द सायबर. म्हणजे प्रत्येक गव्हर्नमेंट त्याच्या सायबर प्रोटेक्शनसाठी काय काय स्टेप्स करतं त्याच्याच बेसिसवर हा इंडेक्स तयार केला गेलेला होता. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर एक बुडापेस्ट कन्व्हेन्शनसुद्धा आपण बघितलं होतं मागच्या प्रिलिम 21 बिट्समध्ये बघितलं होतं की बुडापेस्ट कन्व्हेन्शनसुद्धा एक सायबर क्राईमच्याच रिलेटेड होतं, जे की साइन इन 2001 2004 मध्ये त्याचं एन्फोर्स होतं आणि त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह बाय द युरोपियन काउन्सिल आणि इंडिया त्याचा मेंबर नाही आहे. हे सुद्धा एक बुडापेस्ट कन्व्हेन्शनचं रिलेटेड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 11 जी बीट्स आहे ती नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, जे की एक इंपॉर्टंट इन्स्टिट्यूशन्स आहे फॉर द प्रोटेक्शन ऑफ द सायबर सिक्युरिटी. इंडिया इज अ 5th इम्पॉर्टंट टार्गेट, म्हणजे इंडिया इज अ 5th इम्पॉर्टंट टार्गेट फॉर द सायबर थ्रेट्स. आणि त्यामुळंच एक NTRO सुद्धा एक रायझिंग एक ऑर्गनायझेशन्स आहे. एस्टॅब्लिश इन 2004 2004 मध्ये त्याची एस्टॅब्लिशमेंट नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरच्या म्हणजे PMOच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरच्या अंतर्गत ते काम करतं NTRO. इट फोकसेस ऑन द इंटेलिजन्स गॅदरिंग तयार करायचं काम हे त्याचं करतं. सायबर सिक्युरिटी अंतर्गत असलेले इंटेलिजन्स आहे ते गॅदरिंग करणं हे त्याचं बेसिक काम आहे. इट लिस्टेड अंडर द इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन रिस्ट्रिक्शन्स अँड राईट्स ॲक्ट्स 1985 च्या अंतर्गतचे ॲक्ट्स आहे, जो एक इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन त्याच्या अंतर्गत त्याला लिस्टेड केलं गेलं आहे. आणि फेब्रुवारी 2021 मध्ये आता ज्या न्यूजमध्ये काय होतं तर इट्स वॉन नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन जे क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर आहे इट्स अंडर NIO. त्याच्यामुळे त्यांनी वॉर्न केलं गेलेलं होतं की एक सायबर सिक्युरिटी अटॅक्स होऊ शकतात, त्यामुळेच त्याला एक आपल्यासाठी एक तो NTRO महत्त्वाचा आहे. त्यानंतर अटॅक्सचा थ्रेट्स कोणाला दिला होता तर एक पॉवर मिनिस्ट्रीला त्यांनी थ्रेट दिला होता की पॉवर मिनिस्ट्रीमध्ये जे असलेले जे एक स्टेट्स आहेत किंवा जे एक नेशन किंवा स्टेट जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्याच्यावर अटॅक होऊ शकतो, सायबर अटॅक, असं त्यांनी एक कॉल दिलेला गेलेला होता. ऑब्जेक्टिव्स बघितलं तर इट्स प्रोटेक्टिंग फॉर द डेव्हलप टेक्नॉलॉजी कॅपेबिलिटीज इन द सेक्टर्स लाईक ॲव्हिएशन, डेटा गॅदरिंग, सायबर सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजिक फॉर द हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर एक्सेट्रा. त्याच्यामध्ये सायबर टेक्नॉलॉजीबद्दल असणारे जे इनोव्हेशन आहे किंवा त्याचे प्रोटेक्शन करण्यासाठी असलेले टेक्नॉलॉजी त्यांना डेव्हलप करणं आणि त्यांना प्रमोट करणं त्याचं एक बेसिक ऑब्जेक्टिव्स होतं. इट्स ऑपरेट्स इन द स्पायशिप. ह्याच्याबद्दल बघितलं तर एक NTRO एक INS ध्रुव जे त्यांच्यासुद्धा ते एक ऑपरेट करतं आणि त्याच्या स्पाईसच्या रिलेटेडच ते एक स्पायशिप जे आहे इंडियाची INS ध्रुव त्यालाच ते एक ऑपरेट करायचं कामसुद्धा NTRO करतं. INS ध्रुवाबद्दल माहिती असणं एक शॉर्टमध्ये बघितलं तर एक काय आहे ते 2000 ऑक्टोबर 2020 मध्ये एक कमिशन केली गेलेली एक INS होती आणि त्याची इंडियाज फर्स्ट न्यूक्लिअर मिसाईल ट्रॅकिंग शिपसुद्धा आहे ती आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने त्याला मॅन्युफॅक्चर केली गेली होती. आणि इंडिया INS ध्रुव असलेली म्हणजे एक न्यूक्लिअर मिसाईल जे आहे टेक्नॉलॉजी असलेली ती एक इंडिया हाताचा 4th कंट्री आहे आफ्टर USA, फ्रान्स, चायना अँड रशिया. हे सुद्धा एक फॅक्च्युअल आपल्याला INS ध्रुवबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर 12th जी इम्पॉर्टंट बिट्स आहे ती CRT-IN, ज्या आपण म्हणतो की इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम CERT-IN. एक इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन्स आहे. इट इज अ गव्हर्नमेंट मॅन्डेटेड IT सिक्युरिटी ऑर्गनायझेशन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिक्युरिटी ऑर्गनायझेशन्स आहे. त्याचं पर्पज काय टू रिस्पॉन्ड कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडंट्स, रिपोर्ट ऑन व्हल्नरेबिलिटीज अँड प्रमोट इफेक्टिव्ह IT सिक्युरिटी प्रॅक्टिसेस थ्रूआउट द कंट्री.
जे की एक प्रोटेक्टेड करणं आणि सिक्युरिटी इन्सिडन्सला त्याच्या एक कम्प्युटरचा एक रिस्पॉन्ड करणं. सिक्युरिटी इन्सिडंट झाला असेल त्याला एक रिस्पॉन्ड करणं आणि त्याचंच IT सिक्युरिटीच्या प्रॅक्टिसचं इफेक्टिव्ह त्याचं प्रमोट करणं, सिक्युरिटी प्रॅक्टिस प्रमोट करणं हे त्याचं एक बेसिक पर्पज आहे. एस्टॅब्लिश्ड इन 2004, वर्किंग अंडर द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत ते काम करतं. नोडल एजन्सी टू डील विथ द सायबर सिक्युरिटी थ्रेट्स लाईक हॅकिंग अँड फिशिंग. एक नोडल एजन्सी हॅकिंग अँड फिशिंगच्या रिलेटेड हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यांनी एक वेरियस कंट्रीजबरोबर MOU सुद्धा साईन केले गेलेले होते. ते सुद्धा MOU कोणत्या कंट्रीबरोबर साईन केले ते सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये बघितलं तर UK, सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, कोरिया, जपान, कॅनडा, उझबेकिस्तान या कंट्रीजबरोबर त्यांनी एक MOU साईन केले गेलेले आहेत टू एक्सचेंज द टेक्निकल इन्फॉर्मेशन ऑन द सायबर सिक्युरिटी किंवा सायबर अटॅक्सच्या रिलेटेड सुद्धा एक त्यांनी MOU साईन केले गेले. 13 जी इम्पॉर्टंट बिट्स आहे ती गुलशन राय कमिटी जी 2004मध्ये जी काही ओल्ड कमिटी आहे पण सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड आहे म्हणून ते एक आपण त्याचा एक रेफरन्स त्याचे आलेले होते पेपरमध्ये. तर इट्स कमिटी बाय द नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटर्स रिपोर्ट केला होता त्यांनी. काय ते रिपोर्ट? तर रोडमॅप फॉर द इफेक्टिव्ह टॅकलिंग ऑफ द सायबर क्राईम्स इन द कंट्री. सायबर क्राईम्सला टॅकल करण्यासाठी जे स्टेप्स घेतले त्याच्याबद्दल त्यांनी काही रिकमेंडेशन दिल्या होत्या. त्यामुळे गुलशन राय कमिटी एक महत्त्वाची आहे. त्यांनी एक एस्टॅब्लिशमेंट केलं होतं. त्यांनी एक रिकमेंडेशन काय दिलं होतं की एस्टॅब्लिश न्यू सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर विच कुल बी लिंक विथ द NATGRID अँड द CCTNS. CCTNS म्हणजे काय? क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम. त्यांच्यासाठी एक नेटवर्क किंवा एक सेंटर तयार करायचं त्यांनी एक बेसिक रिकमेंडेशन दिलं होतं. टू रिड्यूस आणि त्यांनी अजून दुसरं काय दिलं होतं की एक रिड्यूस फॉरेन सर्व्हर्स जे त्याच्यावर आपण असलेले जे आपले फॉरेन सर्व्हर्सवर असलेलं एक डिपेंडन्स आहे तो कमी करायचा हे सुद्धा त्यांनी एक बेसिक रिकमेंडेशन दिलेलं होतं. 14 जी इम्पॉर्टंट बिट्स आहे ती IT ॲक्ट 2000च्या रिलेटेड आहे जी एक सायबर सिक्युरिटी प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्याला एक सायबर ॲक्टसुद्धा म्हटलं जातं. IT ॲक्ट 2000 जो की IT ॲक्ट आणि जो की 2008मध्ये सुद्धा त्याला अमेंडमेंट केला गेला होता. द ॲक्ट रेग्युलेट्स द यूज ऑफ कम्प्युटर सिस्टम अँड इट्स नेटवर्क्स अँड ऑल्सो डेटा अँड इन्फॉर्मेशन इन द इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट्स. त्याचं प्रोटेक्ट किंवा रेग्युलेट करणं हे त्याचं एक बेसिक ऑब्जेक्टिव्ह होतं. आणि त्याच्यामध्ये डाटा प्रोटेक्शन त्याने ॲक्टमध्ये डिफाईन केले गेले होते. डाटा प्रोटेक्शन आणि सायबर क्राईम्स हे त्याच्यामध्ये त्यांनी डिफाईन केले गेलेले होते. त्यानंतर ॲक्ट्स प्रायमरी डिलिंग विथ द सायबर क्राईम अँड डिजिटल कॉमर्स इन इंडिया. जी की सायबर क्राईम किंवा डिजिटल कॉमर्स आहेत त्याच्यामध्ये ते स्पेसिफिकली ते डील करतं. आणि त्याचे काही इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत ते सुद्धा माहिती असणं गरजेचं. जसं की 66 हॅकिंगच्या रिलेटेड आहे, 43 डाटा प्रोटेक्शन असेल, 66A एक मेजर्स अगेन्स्ट द ऑफेन्सिव्ह मेसेज असेल किंवा 66B त्याच्यामध्ये पनिशमेंट त्याच्यामध्ये सांगितलेलं सायबर क्राईम्समध्ये असलेले पनिशमेंटसुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केले गेले होते. 15 जी इम्पॉर्टंट बिट्स आहे ती नॅशनल सायबर सिक्युरिटी पॉलिसी 2013ची सायबर सिक्युरिटी पॉलिसी फॉर क्रिएटिंग द सिक्युअर सायबर इकोसिस्टम. सिक्युअर सायबर इकोसिस्टम तयार करण्यासाठी जे काही पॉलिसीज लागतात त्यामध्ये ही एक पॉलिसी आपल्यासाठी 2013ची एक महत्त्वाची आहे. इट्स ड्राफ्टेड बाय द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्याचा ड्राफ्ट केला गेला होता. फॅक्ट्स महत्त्वाची आहे. टू इम्प्रूव्ह प्रोटेक्शन अँड रेझिलियन्स ऑफ अ कंट्रीज इन्फ्रास्ट्रक्चर इन्फॉर्मेशन अँड एस्टॅब्लिश नॅशनल क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर. म्हणजे प्रोटेक्शन सेंटरसुद्धा त्याचे एक नॅशनल जे आपण म्हणतो क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर त्याच्यामध्ये डेव्हलप करायचं आणि क्रिएटेड. आणि त्याच्यामध्येच त्यांनी एक पॉलिसीच्या अंतर्गतच एस्टॅब्लिश म्हणून त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यावरूनच ती एक आपण जी एक पॉलिसी आहे जी NCIPPC जी आहे ती त्यांनी इन्स्टिट्यूट एक डेव्हलप केली गेलेली होती, एस्टॅब्लिश केली गेली होती. इट क्रिएट्स 5 लाख वर्कफोर्स. त्याची पॉलिसीचं स्ट्रॅटेजी काय होती तर 5 लाख वर्कफोर्स त्याच्यामध्ये तयार करायचं इन प्रोफेशनली स्किल्ड सायबर सिक्युरिटीमध्ये प्रोफेशनली स्किल्ड लोक आणण्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची पॉलिसी ही आहे. त्यानंतर इट रिड्यूस सप्लाय चेन आणि अवेअरनेस क्रिएशन हे सुद्धा त्याचं एक बेसिक ऑब्जेक्टिव्ह होतं. त्यानंतर 16 जी इम्पॉर्टंट बिट्स आहे ती एक नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेशन सेंटर जी की एक रिसेंटली एक वर्क अंडर द नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलच्या अंतर्गत एक बिट्समध्ये सुद्धा आपल्याला रेफरन्ससुद्धा आलेले होते. द हिंदूच्या पेपर न्यूजमध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये असलेले रेफरन्स होते त्याचे. तो कोऑर्डिनेट विथ द डिफरंट एजन्सी ॲट द नॅशनल लेवल अँड फॉर द सायबर सिक्युरिटी मॅटर्स. डिफरंट जे नॅशनल सिक्युरिटी किंवा नॅशनल मिनिस्ट्रीज आहेत त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करणं आणि त्यांच्यामध्ये असणे सायबर सिक्युरिटी प्रोटेक्ट करणं हे त्याचं एक बेसिक जे सेंट्रली असलेलं एक कोऑर्डिनेटर ऑफिस तयार करणं हे त्याच्या मागचं मेन उद्देश होतं. आणि त्याच्याच अंतर्गत हे कोऑर्डिनेटर ऑफिस तयार केलं गेलेलं होतं. पहिले चीफ हे गुलशन राय होते जे आपण बघितले की गुलशन राय कमिटी त्याचे फर्स्ट चिप्स होते हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याचं जे सेंटर्स आहे ते ऑपरेशनल फॉर द सायबर सिक्युरिटी अँड सर्व्हिलन्स एजन्सीसुद्धा त्याच्यामध्ये काम करतात जे की इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स आहे हे सुद्धा काम ते करतं. त्यानंतर 17 जी बिट्स आहे ते सायबर स्वच्छता केंद्र जे 2017मध्ये लॉन्च केलं गेलं होतं स्वच्छता केंद्र. इट इज फॉर द इंटरनेट युजर्स टू क्लीन देअर कम्प्युटर्स अँड डिव्हाइस फॉर वायपिंग आउट द व्हायरसेस अँड मालवेअर. सायबर स्वच्छता केंद्र वाईप आउट व्हायरस अँड दी मालवेअर्स. व्हायरस आणि मालवेअर्स वाईप आउट करण्यासाठी हे एक सायबर स्वच्छता केंद्र त्यांनी लॉन्च केलं गेलं होतं. ऑल्सो नोन ॲज बॉटनेट क्लिनिंग अँड मालवेअर अनालिसिस सेंटर. इट्स अ पार्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह. मालवेअर आणि व्हायरसेसला वाईप आउट करण्यासाठीच त्यांनी एक डेव्हलप केलं गेलेलं एक सायबर स्वच्छता केंद्र होतं.
हे एक इम्पॉर्टन्स आहे त्याचा ऑब्जेक्टिव्ह आणि पर्पज बघितलं तर. इट फंक्शन अंडर द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्याचं फॅक्ट्स बघितलं तर एक कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत काम करतं तर इलेक्ट्रॉनिक्स अँड IT. केंद्र ऑपरेटेड बाय द सर्ट इन, जे की आपण बघितलं सर्टमध्ये, आणि इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम अंडर द 70B ऑफ द IT Act 2000 यांच्या अंतर्गतच ते ऑपरेट करतं आणि त्याच्यामुळे सायबर स्वच्छता केंद्र हे लॉन्च केलं गेलेलं होतं. 18 जी इम्पॉर्टंट बिट्स आहे ती इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर I4C असं स्वतःला म्हटलं जातं, जे की इनॉग्रेटेड इन 2020 मध्ये एक इनॉग्रेट केलं गेलेलं होतं. इट्स स्कीम रोल आउट बाय द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने ती स्कीम लॉन्च केली होती कोऑर्डिनेशन सेंटर्ससाठी, इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर. तर त्याचं काय होतं की एक पिरियड ते 2018 ते 20 मध्ये त्याचा पिरियड होता आणि लोकेटेड इन द न्यू दिल्ली. त्याचं लोकेशन फॅक्ट्स बघितलं तर लोकेटेड इन द न्यू दिल्ली. ऑब्जेक्टिव्स काय होतं, टू कॉम्बॅट सायबर क्राईम इन द कंट्री इन कोऑर्डिनेट अँड इफेक्टिव्ह मॅनर. सायबर क्राईम्सला कॉम्बॅट करणं आणि सायबर स्पेस प्रोटेक्ट करणं हे त्याचं एक बेसिक ऑब्जेक्टिव्ज होतं. जून 2020 मध्ये त्यांनी रिकमेंडेशन दिलं होतं आणि त्याच रिकमेंडेशनवर जे 59 चायनीज जे ॲप्स होते त्याला बॅन केलं गेलेलं होतं. जे 59 चायनीज जे ॲप्स होते ते बॅन केले गेले होते, ते ह्याच I4Cच्या कमिटीच्या सेंटर्सच्या अंतर्गतच त्यांनी सांगितलेल्या रिकमेंडेशनवरच ते बॅन केले गेलेलं होतं. हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्यांच्याच अंतर्गत एक 7 युनिट्स आहेत, जे की कोऑर्डिनेशन सेंटर असेल किंवा ट्रेनिंग सेंटर आहेत, त्याच्यामध्ये 7 वर्किंग युनिट्स आहेत. त्याच्यामधले इम्पॉर्टंट जे आहे ती नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, जे की एक सिटिझन सेंट्रिक इनिशिएटिव्ह आहे. समजा कोणताही सायबर क्राईम झालं असेल त्यांना एक रिपोर्ट करण्यासाठी एक पोर्टल जे आहे सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल, हे सुद्धा त्यांच्या अंतर्गत लॉन्च केलं गेलं होतं. 19 जी बिट्स आहे ती नॅशनल मिशन ऑन इंटरडिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टीम NMICPS असं एक शॉर्टमध्ये म्हटलं जातं. जे की बेसिक ऑब्जेक्टिव्स काय होतं ते नॅशनल मिशनचं, तर एक मिशन टू ॲड्रेस टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट ॲप्लिकेशन इन द ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन द सायबर फिजिकल सिस्टीम. म्हणजे ह्युमन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, त्याचे ॲप्लिकेशन आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलप करणं हे त्याचं एक बेसिक ऑब्जेक्टिव्ह होतं इन द सायबर सिस्टम्समध्ये. इट इंटिग्रेट्स विथ द कम्प्युटेशन सेन्सिंग इन टू फिजिकल ऑब्जेक्ट्स. याचं सायबर फिजिकल सिस्टीम जर आपण बघितलं तर सायबर फिजिकलमध्ये बघितलं तर काय त्याचं बेसिक एक्झाम्पल बघितलं तर ड्रायव्हरलेस कार्समध्ये काय तर इट इंटिग्रेट्स कॉम्प्युटेशन्स आणि त्याचं सेन्सिंग आणि इट्स फिजिकल ऑब्जेक्ट्स. म्हणजे फिजिकल ऑब्जेक्ट्स आणि त्याचं कॉम्प्युटेशन सेन्सिंगचं असलेलं एक सिस्टीम यांचा इंटिग्रेट करून जो एक सिस्टीम तयार होतं त्याला एक म्हटलं जातं की सायबर फिजिकल सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि त्याचंच एक मिशन, त्याचंच एक मॉनिटर करणं किंवा त्याचा एक ॲड्रेस करणं आणि तसेच डेव्हलपमेंट करणं हेच त्या NMICPS नॅशनल मिशनचं एक बेसिक ऑब्जेक्टिव्ज आहे. इट एम्स टू एस्टॅब्लिश 15 टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन हब आणि 6 ॲप्लिकेशन इनोव्हेशन हब. इट एनकम्पासेस इंटरनेट्स ऑफ थिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, मेकॅट्रॉनिक्स, सायबरनेटिक्स अँड बिग डेटा ॲनालिटिक्स हे त्याचा एक बेसिक वर्किंग एरिया जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. 20 जी बिट्स इम्पॉर्टंट आहे, ती एक नॅशनल सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी किंवा एक सायबर सुरक्षित भारत इनिशिएटिव्ह, जे की एक PPP मॉडेलच्या अंतर्गत चालू केलं गेलं होतं. इट लॉन्च बाय द मिनिस्टर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने विथ नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन यांनी सुरुवात केलेली एक सायबर सुरक्षित भारत इनिशिएटिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्स काय होतं, टू स्प्रेड अवेअरनेस अबाउट सायबर क्राईमचं अवेअरनेस तयार करणं, बिल्डिंग कॅपॅसिटी आणि डिफेन्स आणि IT स्टाफमध्ये सिक्युरिटी ऑफिसर्समध्ये त्याचं एक अवेअरनेस तयार करणं हे सुद्धा त्याचं एक महत्त्वाचं होतं. 21 जी इम्पॉर्टंट बिट्स आहे ते सायबर वॉरियर पोलीस फोर्सच्या रिलेटेड आहे. सायबर वॉरियर पोलीस फोर्स, जे की एक न्यूजमध्ये होतं की गव्हर्नमेंटने त्याला एक अनाऊन्स केलं गेलेलं होतं की जसे इतर जे CAPF आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सच्या ऑन द बेसिस ऑफ सेंट्रल सायबर वॉरियर पोलीस फोर्स डेव्हलप करणं हे त्याचं गव्हर्नमेंटचं एक बेसिक ऑब्जेक्टिव्ज होतं. त्यानंतर तेलंगणाने सुद्धा त्याच्यामध्ये फेब्रुवारी 2020 आपल्या 2021 आता रिसेंटली फेब्रुवारीमध्ये त्यांनी फर्स्ट डिप्लॉईंग सायबर वॉरियर्स त्यांनी डिप्लॉय केले गेलेले होते ॲट द एव्हरी पोलीस स्टेशन अक्रॉस द स्टेट टू फाईट सायबर क्राईम्सला फाईट करण्यासाठी त्यांनी एक प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक सायबर वॉरियर्ससुद्धा डेव्हलप केलं गेलं होतं. हे सुद्धा फॅक्ट्स आपल्याला महत्त्वाची. तर आजच्या ह्या ज्या इम्पॉर्टंट 21 बिट्स आहेत जे प्रिलिमसाठी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड, त्या आपण आज बघितलेल्या आहेत. अशाच ज्या इम्पॉर्टंट 21 बिट्स आहेत प्रिलिमसाठी त्या आपण परत बघूयात. थँक्यू.